उन्हाळ्यामध्ये कैरी बाजारात आली की सगळ्यांना काय बनवू काय नको असं होत असतं। तसंच कैरीची आंबट गोड चव सगळ्यांनाच आवडते। तसंच कैरीच्या फोडीला तिखट मीठ लावून जरी खाल्लं तर ती अगदी रुचकर लागते। आता बाजारामध्ये हिरवीगार कैरी दिसू लागलेली आहे। एखादी दुसरी कैरी वापरून तोंडी लावायला चटकदार अशी खरडाची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया। इथे मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कैरी घेतलेली आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तसंच एक ते दोन पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत। तर सर्वात पहिला आपल्याला तवा तापवण्यासाठी ठेवायचा आहे। तवा तापला की त्याच्यामध्ये मिरच्यांची देठ काढून ठेवले होते ते घालायचे आहेत आणि थोडंसं तेल घालून चांगलं भाजून घ्यायचे आहेत। मिरच्यांना असे डाग पडूस्तोवर आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या भाजून झालेल्याच आहेत। एक 5 मिनिटं थंड करून घेतल्याच्या नंतर मिक्सरचं भांड घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मिरची, भाजलेले शेंगदाणे आणि लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेऊन थोडंसं 1 ते 2 गरका मारून घेऊया आणि असं दरदरसं वाटून घ्यायचं आहे। 1 ते 2 गरक्यामध्येच आपल्याला अशी मोठी मोठी वाटली जाईल। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि एक कैरी अशी किसून घेतलेली होती। हे सगळं त्याच्यामध्ये घालून चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा झाकण ठेवून साधारण एकच गरका मारून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपली चविष्ट आणि रुचकर अशी कैरीचा ठेचा तयार झालेला आहे। तर इथे आता आपल्याला फोडणी द्यायचं आहे। त्याच तव्यामध्ये तेल चांगलं तापवून घेणार आहे आणि एक कांदा आणि साधारण एक टमाटा चिरून घेतलेला आहे। बारीक आणि चांगला गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घेणार आहे। कांदा चांगला भाजल्याच्या नंतर जो आपण मिरचीचा ठेचा मिक्सर मध्ये वाटला होता तो आपल्याला घालून घ्यायचा आणि साधारण 5 मिनिटं चांगलं त्याला हलवून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं आपला चांगला भाजून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपला तोंडाला पाणी सुटणारा झणझणीत असा कैरी मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे। यामध्ये जे काही साहित्य वापरलेलं आहे ना त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हा ठेचा तुम्ही भाकरी, चपाती किंवा तसंच भाताबरोबरही खूप छान लागतो। आंबट आणि झणझणीत चवीचा बनतो। उन्हाळ्यात आपल्याला जास्त जेवण जात नाही अशा वेळेस आपण अनेकदा वेगवेगळे पदार्थ शोधत असतो। तर तसंच एक कैरीची ही मस्तपैकी छानशी झणझणीत अशी रेसिपी आहे। तुम्हीही करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल वरती।